गावाच्या बाहेर एक जुनं मोडकळीस आलेलं रेल्वे फाटक होतं. अनेक वर्षांपासून तिथून एकही ट्रेन गेलेली नव्हती. तरीही लोक त्या रस्त्याने रात्री जाणं टाळायचे. त्या फाटकाला गावात एक नाव होतं, मृतांचा मार्ग. ते लोक रात्री मध्यरात्रीनंतर तिथून गेले ते कधीच परत आले नाहीत. रोहन आणि त्याचे 3 मित्र विक्रम, निलेश आणि आदित्य हे सगळे शहरातून आलेले साहसी प्रकारची मुलं. भूत वगैरे काही नसतं, रोहन नेहमी म्हणायचा. एका रात्री त्यांनी ठरवलं, आपण आज त्या रेल्वे फाटकावर जाऊया. गावातल्या लोकांनी त्याला खूप समजावलं. एक म्हातारा म्हणाला, अरे बाबा, 12 वाजल्यानंतर तिथे जाऊ नका. जे दिसेल त्यावर विश्वास ठेवू नका आणि आवाज आला तरी मागे वळून पाहू नका. विक्रम हसला, काका तुम्ही खूप सिनेमा पाहता का? पण त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातली भीती खरी होती. रात्री 12 वाजले. 4ही मित्र गाडी घेऊन त्या फाटकाकडे निघाले. आकाश निरभ्र होतं, पण वातावरण विचित्र, शांत. जसा ते फाटकाजवळ पोहोचले तसं गाडीचं इंजिन आपोआप बंद पडलं. अरे काय झालं? निलेश घाबरून म्हणाला. रोहनने पुन्हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी चालू होत नव्हती. चला खाली उतरूया, आदित्य म्हणाला. ते सगळे गाडीतून उतरले. फाटक अर्धवट उघडं होतं. रेल्वे ट्रॅक वरती अक्षरशः गंज चढलेला, जणू वर्षानुवर्ष वापरच झालेला नव्हता. अचानक दूरवरून ट्रेनचा आवाज आला. रोहन थांबला. इथे ट्रेन येते? विक्रम म्हणाला. नाही ना, गावकरी तर म्हणाले होते की इथे काहीच चालत नाही. पण आवाज वाढत गेला, जोरात, जणू ट्रेन अगदी जवळ येत होती. चला बाजूला होऊया, निलेश घाबरत म्हणाला. ते ट्रॅक पासून दूर गेले. आवाज आता कर्णकर्कश झाला आणि अचानक एक ट्रेन त्यांच्या समोरून गेली. पण ती ट्रेन वेगळी होती. ती पारदर्शक होती आणि तिच्या आत लोक बसलेले. सगळ्यांचे चेहरे फिक्कट, डोळे रिकामे आणि कोणीही हलत नव्हतं. ट्रेन थांबली. बरोबर त्यांच्या समोर. दरवाजा हळूच उघडला. आतून थंड वारा आला आणि एक आवाज, चढा. रोहनने मागे पाहिलं. कोण बोललं? पण कोणीच नव्हतं. पुन्हा आवाज, चढा. विक्रम हसला. हा काहीतरी प्रोजेक्शन असेल, चला पाहूया. तो पुढे गेला. नको, निलेश ओरडला. पण विक्रमने ऐकलं नाही. तो ट्रेन मध्ये चढला. आत जाताच तो थिजला. त्याचे डोळे मोठे झाले. काय झालं? रोहनने विचारलं. विक्रम हळू आवाजात म्हणाला, हे लोक हे जिवंत नाहीयेत. अचानक दरवाजा जोरात बंद झाला. विक्रम, सगळे ओरडले. ट्रेन हळूहळू हलायला लागली. रोहन धावत गेला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो उघडत नव्हता. आता विक्रम खिडकीतून दिसत होता. तो मदतीसाठी ओरडत होता, पण आवाज बाहेर येऊ शकत नव्हता. आणि हळूहळू त्याचा चेहरा बदलायला लागला. फिक्कट, डोळे काळे, आणि मग तोही त्या लोकांसारखा शांत बसला. ट्रेन निघून गेली. अचानक पुन्हा सगळं शांत, जणू काहीच झालं नव्हतं. रोहन, निलेश आणि आदित्य थरथरत उभे होते. आपण इथून निघूया, आदित्य म्हणाला. ते गाडीकडे धावले. आश्चर्य म्हणजे गाडी आता चालू झाली. ते तिथून निघून गेले, पळून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी गावात सगळं सांगितलं. म्हातारा शांतपणे ऐकत होता. मग म्हणाला, ती ट्रेन ती मृतांची आहे. जे लोक त्या फाटकावर मरतात ते त्या ट्रेन मध्ये अडकतात. रोहनचा आवाज थररला. मग विक्रम? म्हातारा म्हणाला. तो आता परत येणार नाही. काही दिवसांनी रोहनला एक पार्सल मिळालं. त्यात एक जुना फोटो होता रेल्वे स्टेशनचा, आणि त्या फोटोमध्ये एक ट्रेन उभी होती. खिडकीतून लोक दिसत होते. त्यात विक्रम, फिक्कट चेहरा, काळे डोळे आणि एक भयानक हसू. त्या दिवसांनंतर दर रात्री 12 वाजता रोहनला एक आवाज ऐकू येतो, ट्रेनचा आवाज. आणि कधी कधी त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन येतं, नवीन व्हिडिओ लाईव्ह. तो उघडतो आणि स्क्रीनवर दिसतं तीच ट्रेन आणि विक्रम हळूहळू हात हलवत, जणू बोलावत आहे, चढ. जर तुम्ही कधी एखाद्या जुन्या रेल्वे फाटकाजवळ गेलात आणि मध्यरात्री ट्रेनचा आवाज ऐकू आला तर कधीही मागे वळून पाहू नका आणि त्या ट्रेन मध्ये चढायचा विचारही करू नका, कारण एकदा जर तुम्ही चढला तर परतीचा मार्ग नसतो.